नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता नवरात्र चालू झालेलेच आहे आणि बरेच जण 9 दिवस उपवास करतात. तर हा लाडू जो आहे तो एकतर औषधी पण आहे आणि उपवासाला चालेल असाही आहे. तर पहिलं म्हणजे खारकेने आपल्या हाडांची मजबूती वाढते किंवा हाडांना मजबूती मिळते. सो खारीक आणि नंतर मग खजूर आणि नंतर खोबरं. खजुराने रक्त वाढतं आणि खोबरं हे जे आहे ते आपल्याला डायजेशनसाठी मदत करतं. हे तुम्हाला माहीत असेलच किंवा नसेल माहीत तर अजून सांगते मी. तर खारीक, खोबरं आणि खजूर अशा पद्धतीने हे कॅल्शियम आणि हिमोग्लोबिनने भरपूर असे हे लाडू बनवायला घेतले होते मी. तर इथे मी आता खारकेचं टोक काढून घेते वरचं आणि मग नंतर त्यातून आतल्या बिया काढून घेणार आहे. खारीक साफ करायला जरा वेळ जातो, मग बाकी काही सोपंच असतं. तर अशा पद्धतीने हे टोकं काढून घेतले. आता त्यातल्या बिया काढून घेते. अशा पद्धतीने छान अशी खारीक स्वच्छ करून घ्यायची. ही खारीक 1/2 किलो होती, खजूर 1/2 किलो आणि खोबरं 1/2 किलो असा मी अंदाज घेतलेला होता आणि त्या अंदाजानेच घालणार होती. तर खारीक रेडी झाली, म्हणजे सीड्स काढून घेतले. आता खजुराचे पण सीड्स आणि वरचे टोकं काढून घेते. काळी छान खजूर होती, तीही 1/2 किलोच घेतली होती. खजुराच्या बिया पटकन निघाल्या, तेवढं बरं झालं. तर अशा पद्धतीने खजूर हे आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतं आणि 35-40 नंतर तर सगळ्यांनाच ह्याची गरज पडते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा लाडू खाऊ शकतील असा हा अगदी मस्त हेल्दी असा लाडू आहे आणि उपवासाला पण चालेल. तर अशा पद्धतीने मी खजुराचे सीड्स काढून घेतले आणि ते पण स्वच्छ करून घेतलं. तर हे अशा पद्धतीने बिया काढून घेतल्या बाजूला. तर त्यानंतर मग मी आता खोबरं किसून घेणार आहे. खोबऱ्याच्या पण 2 मोठ्या वाट्या होत्या 1/2 किलो. तर खोबरं कमी घातलं तरी चालतं, ऑइली असतं, पण मग खोबऱ्याने डायजेशन चांगलं होतं. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल माहिती तर पाळंतिणीचे जेव्हा आपण ओवा शोपा बनवतो खायच्या, त्यातसुद्धा खोबरं टाकतात, म्हणजे ते डायजेशनसाठी चांगलं मदत करतं. तर अशा पद्धतीने खोबरं थोडंसं लालसर भाजून घेतलं, जास्त नाही लाल करायचं, थोडं गरम किंवा कुरकुरीत होईपर्यंत. आता इथे खारीक बारीक करून घेते मी. खारीक थोडी जड पडते मिक्सरमधून काढायला. तुमच्या घरी जर घरघंटी असेल तर त्यातही तुम्ही बारीक करून घेऊ शकता, त्यात पटकन होतं. तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, पण झाली ही पटकन. मऊ होती खारीक, जास्त कडक नसल्यामुळे छान बारीक झाली. बघू शकता इथे तिसरा एक शेवटचा पेर राहिलेला, तर मी तो करून घेते. अशा पद्धतीने खारीक बारीक करून घेतली. त्यानंतर आता खजूर घेते. खजूर डायरेक्टली घातलं असतं तरी चालेल, पण म्हटलं थोडंसं एकदा जरा फिरवून घेते. तर खजूर अगदी पटकन मस्त लगेचच गोळा झाला त्याचा. तर अशा पद्धतीने हे खजूरही मी पूर्ण बारीक करून घेते. आणि हा लाडू खूप ताकदीचा, शक्तिवान असा आहे. तर नक्कीच तुम्ही हा असा लाडू ड्रायफ्रूट्स ह्याच्यात तुम्ही काजू बदाम घालू शकतात, पण काजू बदाम ऑइली असतात आणि वजन वाढेल म्हणून मग मी ते जरा अवॉइड केलं. आणि अशा पद्धतीने हा हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमने युक्त असा मी लाडू बनवायला घेतला. सध्या हातपाय जरा खूप दुखत होते त्यामुळे. तर अशा पद्धतीने खारीक, खोबरं आणि खजूर असं मी एकत्र मिश्रण करून घेण्यासाठी म्हणून मग आता त्याला एकत्र फिरवून घेते. अशा पद्धतीने प्रत्येक ह्याच्यात थोडंसं खोबरं, थोडीशी खारीक आणि थोडंसं खजूर अशा पद्धतीने मी ते सगळं फिरवून घेतलं. बघू शकता हे शेवटची एक बॅच होती, तीही कंप्लीट झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे मस्त असं सारण बनलेलं आहे. यात तुम्ही मखाना ॲड करू शकता, शिंगाड्याचं पीठ ॲड करू शकतात, पण मग ते घातल्यावर उपवासाला चालणार नाही. मग हा उपवास स्पेशल असा हा नवरात्रीमध्येही आपण खाऊ शकतो असा हा लाडू. आता हे ॲडिशनल आहे, तूप नाही घातलं तरी चालेल. असाही त्याचा छान गोळा बनत होता, मस्त लाडू तयार होत होता. तुपाची गरज नाही आहे, पण मग मी म्हटलं असंही तूप आपलं खाणं होत नाही. 3-4 चमचे जरा तूप घातलेलं आहे. बघू शकता इथे तूप न टाकताही गोळा तयार होत होता छान लाडूचा. आणि ते ह्याच्यामुळे खोबऱ्यामुळे तेलही बाहेर येत होतं जरासं. तर अशा पद्धतीने हा लाडू न तूप घालताही वळता येईल इझिली. बघू शकताय थोडं तूप मी घातलं जरा चव येईल म्हणून, नाही घातलं तरी चालेल. बघू शकता इथे तूप कोमट करून घेतलेलं आहे आणि ते घालून घेते आहे.
सध्या जरा खूप जास्तच थकवा जाणवत होता, म्हणून म्हटलं बनवून घ्यावे. आणि मुलांसाठी पण छान आहेत. लहान मुलांना खारीक खोबरं किंवा खजूर मुलं खात नाही, तर अशा पद्धतीने लाडू करून आपण देऊ शकतो खायला. बघू शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा रेसिपीज. बघू शकता. आता मी हे लाडू वळून घेते. छान मिक्स करून घेतलं आणि गोल गरगरीत असे छान आपले लाडू वळून घेते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. बघू शकता लाडू बनलेले आहेत आपले छान असे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा असा हा लाडू. आता नवरात्रीचे उपवास करत असाल तर उपवासाला पण चालेल हा लाडू. बघू शकताय झाले ऑलमोस्ट लाडू तयार. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवून बघा. बघू शकताय अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू ट्राय करा, बनवून बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत बाय. खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा.